आमदार रवींद्र चव्हाण यांच्या आयडियातून ही गुलाबाची जी स्पर्धा, राज्यस्तरीय स्पर्धा आणि प्रदर्शन हे गेले 16 वर्षापासून हे चालू आहे. डोंबिवलीच्या लोकांना चांगल्या क्वालिटीचे गुलाब आणि वेगवेगळ्या प्रकारचे गुलाब बघायला मिळावेत या दृष्टीने ही संकल्पना त्यांनी सुरू केली. आता जर का आपण त्याचा विचार केला तर संबंध नुसते फक्त डोंबिवलीचेच नाहीत, पण संबंध महाराष्ट्रातून इथे गुलाबप्रेमी आपापले गुलाब आणतात आणि ते इथे लावतात. आणि याच्यात मुख्य कारण म्हणजे डोंबिवलीकरांना चांगले गुलाब बघायला मिळावेत. आता तुम्ही एक विचार करा की इथे जवळजवळ 3,000 गुलाबाची फुलं आज आली आणि जवळजवळ 250 ते 300 प्रकारचे गुलाब आहेत. एवढे प्रकारचे गुलाब, सुगंधी गुलाब वगैरे आपल्याला बघायला सुद्धा मिळत नाही. आणि हे सगळे हा जो आनंद आहे तो डोंबिवलीकरांना मिळावा म्हणून ही दादांनी म्हणजे रवींद्र चव्हाणांनी ही संकल्पना सुरू केली आणि त्यातून हा 16 वर्ष प्रकल्प चालू आहे. यातून आता मुख्य प्राइजेस जे असतात ते आम्ही रंगवाईज हे सगळं डिव्हिजन केले असतात. लाल, पांढरा, पिवळा, माहो कलर, मिक्स कलर आणि याच्यातून जे सगळ्यात पहिले प्राइजेस मिळतात ती आम्ही एका बेंचवर आणलेली असतात. आणि याच्यातला सर्वात उत्कृष्ट जो गुलाब आहे त्याला आम्ही किंग ऑफ द शो प्राइज देत असतो. सेकंड बेस्टला क्वीन ऑफ द शोचं प्राइज मिळतं. गुलाबामध्ये आणखीन सब प्रकार आहेत, आणखीन वेगळे प्रकार आहेत. फ्लोरिबंड आणि मिनिएचर, ज्याला एका दांडीला एकापेक्षा जास्त फुलं असतात, त्याचा छोटा असतो जो भाग त्याला मिनिएचर. जो बेस्ट मिनिएचर आहे त्याला प्रिन्सेस ऑफ द शो म्हटलं जातं. आणि त्याच्यापेक्षा मोठा आकार जो फ्लोरिबंड आहे त्यातला बेस्ट फ्लोरिबंडा त्याला प्रिन्स ऑफ द शो म्हटलं. तर अशा रीतीने किंग, क्वीन, प्रिन्स, प्रिन्सेस अशी संबंध फॅमिली गुलाबात आलेली आहे. तसंच भारतीय गुलाब जे आहेत, भारतीय लोकांनी तयार केलेले गुलाब त्याला सुद्धा आता खूप महत्व यायला लागलं आहे. भारतीय ब्रीडर्स खूप चांगल्या व्हरायटीचे गुलाब आता मार्केटमध्ये येत आहेत. संबंध जगभर ते प्रसिद्ध व्हायला लागले आणि त्याला उत्तेजन म्हणून भारतीय गुलाबाचा हा सेक्शन वेगळा ठेवला आहे. आणि त्यातला बेस्ट जो फूल असतं त्याला बेस्ट इंडियन ब्रीड हे ट्रॉफी दिली जाते. आता गुलाब म्हणलं की सुवास आणि सुगंध आलाच, तर या संबंध प्रदर्शनातलं सर्वात सुगंधीचं फूल आहे त्याला बेस्ट फ्रॅग्रंट ही ट्रॉफी दिली जाते. अशा रीतीने या प्रदर्शनात 6 मेन ट्रॉफीज दिल्या जातात आणि त्यात फर्स्ट प्राइज, सेकंड प्राइज हे इतर इंडिव्हिज्युअल कलर वाईज दिली जातात. गुलाब प्रदर्शनाचा आणखीन एक मोठा भाग असतो म्हणजे फ्लॉवर अरेंजमेंट. तर गुलाबाची पुष्परचना जी आहे ती डॉक्टर मिसेस मस्कर यांनी केलेली आहे. या प्रदर्शनामध्ये सर्वाधिक जे बक्षीस आहेत आणि सर्वात प्रेस्टिजियस बक्षीस आहेत ती नागपूरचे प्रशांत तेलंग यांना मिळालेली आहेत. त्यांनी जर किंग ऑफ द शो, क्वीन ऑफ द शो, बेस्ट इंडियन ब्रीड, बेस्ट फ्रॅग्रंट हे 4ही ट्रॉफीज त्यांनी घेतलेल्या आहेत. त्यांना 10 फर्स्ट प्राइजेस मिळाले आहेत, 6 सेकंड प्राइजेस मिळाले. थोडक्यात प्रशांत तेलंगनी हा शो लुटल्यासारखाच.